इथं सकाळी आंघोळ वगैरे करून निघायची तयारी चालू होती, सर्व तयारी झाली होती। लास्टला मी आंघोळ केली, जेवण वगैरे झाले होते आणि इथं निघायचा टाइम झाला। आता गाडी पण आली, माझे दोन्ही भाऊ मला सोडायला येत आहे। त्यानंतर निघलो। निघताना काका, माझी बहीण, आई बघत होते, थोडेसे हे झाले होते इमोशनल। त्यानंतर निघालो आम्ही, कारण की 15 दिवस राहिल्यानंतर आता माहेरी मग काही जाऊ वाटत नाही। त्यानंतर निघालो। वातावरण तर खूप खराब होतं। भाऊ आणि मी सोबत बसलेलो होतो आणि मोठा भाऊ समोर बसलेला होता। त्यानंतर आर्नवची खूप मस्ती करून फायनली मग तो झोपला थोडा वेळ। इथं आम्ही डोणगावमध्ये पोहोचलो। वातावरण अजूनही खराब होतं आणि मेहकरच्या समोर गेल्यानंतर बाबू शांत झोपला। तो झोपल्यानंतर मग हे आम्ही आलो चिखलीमध्ये आणि चिखलीमध्ये आल्यानंतर हे बघा वातावरण किती खराब झालं। त्यानंतर ही चिखली आणि बुलढाणा हे माझं आवडतं सिटी आहे। त्यानंतर आलो समोर एक नदीचा थोडंसं शूट घेतला आम्ही, खूप छान वातावरण होतं तिथला नजारा। त्यानंतर एका ठिकाणी आम्ही थोडंसं थांबलो, पण बाबूने वांत्या वगैरे केल्या होत्या आणि इथून आता आमचं थोडंसं वातावरण चेंज झालं, म्हणजे ऊन पडलं होतं थोडं। त्यानंतर पेट्रोल भरण्यासाठी एका ठिकाणी थांबलो आणि थोडंसं पेट्रोल भरून पुन्हा थांबलो आणि नेक्स्ट पार्ट पुढच्या व्लॉगमध्ये येईल।